आयुष्य कसं असं एकदम चटपटीत असलं पाहिजे, म्हणूनच अशा गोष्टी दाखवून तुम्हाला ब्लॉगची सुरुवात केली. मेहंदी काढून घेतली कारण संक्रांत येत होती. हातभर मेहंदी काढली आणि त्याला विचारायला गेले की बाबा मितांश कशी झाली मेहंदी. मितांश म्हणते दीदी खूप घाण वास येतोय शी, म्हणून तो निघून गेला. पाऊस पडत होता रिमझिम रिमझिम, म्हणून म्हटलं तर जरा चहा घेऊयात आणि चहा घेता घेताच तुम्हाला जरा झाडं दाखवूयात. आता झाडं तर खूप लावली आहे बरं का आजीने. आजी म्हणजेच माझी मम्मीने. पण ह्याची नावच काही मला माहीत नाही. इथं मला जरा गुलाब दिसलं, मग मला समजलं की अरे हां, हे गुलाबाचं झाड आहे, म्हणून तेच मी तुम्हाला दाखवत होते. इथं गवती चहा आणि हे छोटं फूल कशाचं आहे, म्हणजे हे झाड कशाचं आहे हे मला माहीत नाही बरं का, पण ते दिसलं म्हणून मी तुम्हाला दाखवलं. तर गवती चहा, कोरफड वगैरे बरंच काय लावलं होतं. आणि इथं हे जे दिसते लांबवालं झाड एकदम त्याला बांधून ठेवले ते ड्रॅगनचे. आता ह्याला कधी ड्रॅगन येतील आणि कधी खाऊ आम्ही, असं झालं आम्हाला. इथे जरा कांदे दाखवत होते कारण कांदे पण आले होते ह्या पॉटमध्ये. तिने सकाळीच थोडी कोथिंबीर काढली होती, म्हणून कोथिंबीर काही राहिली नव्हती पॉटमध्ये, पण राहिली तेवढी दाखवली तुम्हाला. आणि हे कशाचं झाड आहे हे पण मला माहीत नाही. त्यानंतर मी तुम्हाला चिक्कू दाखवला. चिक्कू तो एवढा गोड आहे ह्या झाडाचा. आता जेव्हा पिकेल तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेल की किती गोड आहे. आणि ह्या जनरेशन तर काय फोनशिवाय तर खातच नाही, म्हणून इथं पण आजी मितांशला फोन दाखवून चारत होती. हे चिंच मला परत दिसलं, म्हटलं चला आता एक तर चिंच खाल्लीच पाहिजे, म्हणून मस्त लहानपणीची आठवण ताजी करत चिंच मी एन्जॉय केली.